नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 ऑगस्ट 2024 करणारं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:08 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:45 ते 5:22 आणि यमगंड काळ सकाळी 9:16 ते 10:53 असणार आहे. रामकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि बुधाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची रिस्क किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मतभेद किंवा मिसअंडरस्टँडिंग गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या वक्री नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि चतुर्थातल्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून स्वतःच्या भावभावनांवर ते नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचं मानसिक तोल जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त प्रमाणात तीव्र होण्याची शक्यता राहील. घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांच्यावर सुद्धा मतभेद होऊ शकतील. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे तुमचा. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या तीव्र भावना, तीव्र विचार, स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट मेसेज यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या वक्री नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन वगैरे येऊ शकतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. मात्र जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होतील, वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. गुंतवणूक आणि खर्च यावर आजच्या दिवशी नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ फला चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे
आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही आराम करणं पसंत कराल, घरात राहणं पसंत कराल, पण तो मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि वादविवाद वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, काळजी घ्या. याचप्रमाणे स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. भाग्यातल्या अश्विन बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. खास करून स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त जाणवेल, काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या अश्विनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या आर्थिक संदर्भातले म्हणजे खर्च किंवा गुंतवणूक हे अजिबात घेऊ नका. मित्रपरिवारावर शाब्दिक चकमकी उडू शकतील. तुमचे घेतलेले निर्णय चुकण्याची सुद्धा शक्यता राहील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या अश्विनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणण्याची येण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काय चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. षष्ठातल्या अर्शलबरोबर हा चंद्र रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. स्वतःच्या भावाभावावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. आजच्या दिवशी स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात जाणवतील. काळजी घ्या. याचप्रमाणे तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय कागदोपत्री व्यवहार आजच्यापासून त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमचे जे मित्रपरिवार असतील ज्यांच्यावर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे थोडंसं मानसिकतेला जपण्याची गरज आहे. निगेटिव्ह विचार जास्त प्रमाणात येऊ शकतील. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वाने निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या आजच्या दिवशी उडू शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराचे मतभेद हे जास्त जोरदारपणे पुढे येऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना आजच्या दिवशी तुमच्या मनात येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
तुमच्याच राशीत असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्ठातल्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.